रहिवासी सोसायट्या आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्यांचे ढीग, दररोजची तीव्र पाणी टंचाई आणि कापूरबावडी पासूनच्या नित्य वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर रोडवासियांची तिहेरी कोंडी होत असून नागरिकही त्रस्त झालेत. या प्रश्नांवर कायमस्वरूपी दिलासा देण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. त्यावेळी येत्या 2 दिवसात घोडबंदर रोडवर साचलेला कचरा उचलण्याचं आणि इतर प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्याचं त्यांनी आश्वासन दिले. घोडबंदर रोडवरील रहिवासी सोसायट्या आणि आस्थापनांच्या माध्यमातून महापालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर उपलब्ध होत आहे, तर बिल्डरांकडून दाखल केल्या जाणाऱ्या विकास प्रस्तावांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे महापालिकेची तिजोरी मोठ्या प्रमाणावर भरली जाते. मात्र महापालिकेला महसूल देणाऱ्या घोडबंदर रोडवासीय प्रामाणिक करदात्यांवर सातत्यानं अन्याय होतोय. याकडे या निवेदनात लक्षही वेधण्यात आलं. सद्यस्थितीत घोडबंदर रोडवरील नागरिकांना ठिकठिकाणी साचलेला कचरा, तीव्र पाणी टंचाई आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. या तिहेरी कोंडीमुळे नागरिकांचा श्वास कोंडलाय. गेल्या आठवड्याभरापासून या भागातील विविध सोसायट्यांच्या बाहेर आणि वर्दळीच्या रस्त्यांलगत कचऱ्याचे ढीग साचलेत. यापूर्वी दिवाळी आधीही कचरा उचलला गेला नव्हता. त्यामुळे दर 6 महिन्यानं उद्भवणाऱ्या घनकचऱ्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी नागरिकांकडून आग्रही मागणी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर रोडवासियांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. आतापर्यंत पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर आदींच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. दरवेळी गोड बोलून आश्वासनं देऊन कागदी घोडे नाचवले जातात. एका बैठकीत 50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा वाढवून देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता घोडबंदरवासियांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याचं बिल म्हणून दरमहा 4 ते 5 हजार रुपयांचा खर्च करावा लागतोय. याकडेही माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी या निवेदनाद्वारे लक्ष वेधलंय. मुंबईहून ये जा करताना घोडबंदर रोडवासियांना दररोज किमान 2 तास वाहतूक कोंडीत अडकावं लागत आहे. या परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी सर्व्हिस रोडचं काम वेगानं करण्याबाबत महापालिकेनं पावलं उचलून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.